भंडारा जिल्ह्यातील लाखनी शहरातील बाजारपेठेत स्वच्छतेचे धिंडवडे पाहायला मिळत आहे। परिसरामध्ये घाणच घाण आढळून येत आहे। तर गावातून येणारे शेतकरी आपला भाजीपाला बाजारपेठेत आणत असतात, तर त्यांना या घाणीतच दुकानं थाटावी लागत आहे। त्यामुळे ग्राहक आणि व्यापाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे आणि त्यामुळे संताप व्यक्त करीत आहे। तर मागील 15 दिवसापासून स्वच्छता कर्मचारी आंदोलनात असून कचऱ्याचा ढीग परिसरामध्ये जमा झाला आहे आणि दुर्गंधी पसरली आहे। तर या घाणीत मच्छर आढळून येत असल्यामुळे डेंग्यू पसरण्याची ही भीती नागरिकांना वाटत आहे। तर वारंवार नगरपंचायतला निवेदन देऊन सुद्धा दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप सामान्य नागरिक करीत आहे। नगरपंचायत झोपेत आहे की काय असा प्रश्न लाखनीकरांना पडला आहे। तर एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता कार्यकर्त्याकडून गुलदस्ते घेत असतानाच कार्यकर्त्याच्या हातून खाली कचरा पडला, तेव्हा स्वतः अजित पवारांनी कचरा उचलत कार्यकर्त्यांना रागवण्याचा प्रकार समोर आला आहे। मात्र त्याच राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता या लाखनी नगरपंचायतमध्ये असून चक्क घाणीचे साम्राज्य या शहरामध्ये पसरले आहे। मी दिनेश यादवराव वंजारी, भाजी मार्केट व्यापारी, या ठिकाणी आज या आठवडी बाजारामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि या ठिकाणी कोणत्याच प्रकारची 15 ते 20 दिवस झालेले आहेत, सफाई नाही आहे। बाजारामध्ये ढेऱ्या पडलेल्या आहेत, मालाच्या कचऱ्याच्या ढेऱ्या पडलेल्या आणि त्याची बदबू, वास वगैरे हे सर्व बाजारभर पसरत आहे। चिल्लर शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी बसण्याची जागा राहिलेली नाही, असे ढेऱ्या पडलेल्या आहेत, चिखल आहे, माल पडलेला आहे, सडका माल पडलेला आहे, ढेऱ्या लावू सर्व नगरपंचायतवाल्यांनी सर्व दुर्लक्ष या ठिकाणी केलेले आहेत। लाखो करोडो रुपयाचा हा ठेका आहे। यांची एजन्सी कोण आहे हे आम्हाला माहीत नाही आहे। तर यांनी हे कोणाला कॉन्टॅक्ट देतात, एजन्सीवाले या पेटी कॉन्टॅक्ट देत आहेत का देत आहेत, त्यांचा चेहरासुद्धा या ठिकाणी माहीत नाही आहे। नगरपंचायतला असं तुमचं सांगत गेलं तर नगरपंचायतवाले म्हणून राहिले की आमचे कर्मचारी सर्व सुट्टीवर आहेत। मग सुट्टीवर आहेत तर त्यांचे का सुट्टीवर आहेत, यांनी जबाब द्यावा या ठिकाणी येऊन। त्यांनी ही रिस्क घ्यावा की ही सफाई कोण करेल, शेतकरी करेल का कोण करेल का व्यापारी करणार आहेत। आणि या ठिकाणी कसं आहे, वसुली जे होत आहे हे पूर्णपणे वसुली होत आहे आणि अशा प्रकारे यांनी दुर्लक्ष केलेलं आहे। तिथं जाऊन बोंबलतो आम्ही, नगरपंचायतला जातो तर ह्यांचं दुर्लक्ष आहे। पाहू स्ट्राईकवर आहेत आमचे कर्मचारी, तर मग हा पैसा तुम्ही जो ठेका दिलेला आहे आणि त्यांचा जो पेमेंट नाही करत आहात तुम्ही, कर्मचाऱ्यांचा पेमेंट नाही, ते लोक का करणार। 2-2 महिन्यापासून कर्मचारी म्हणतात आमचे पेमेंट नाही झालेले। मागणी काय आहे? आमची मागणी बाजाराला सफाई करणे आणि बाजाराला डेव्हलप करणे, खड्डे वगैरे जे आहेत त्यांना दुरुस्त करणे, त्याच्यामध्ये मलमा टाकणे, माती वगैरे जे काही आहे हे सर्व शेतकऱ्यांना बसायसाठी नीटनेटकी ही जागा करून द्यायला पाहिजे नगरपंचायत।